नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत। पहा, लक्षात घ्या, या अगोदर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये झालेल्या निवडणुका, उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आता मुख्यमंत्री पदाची शपथ कोणाला देणार आहेत याच्याबद्दलची माहिती पाहिली होती। आता पोरहो, आपल्याकडे आपण पाहिलं की 5 राज्यात निवडणुका पार पडल्या आणि त्या 5 राज्यात निवडणुका पार पडणारं आणखी एक राज्य होतं, त्या राज्याचं नाव होतं भाऊ गोवा। कळलं? आता गोवा राज्य पाहिल्यावर पहिल्यांदा तुझ्या डोक्यात विचार यायला पाहिजे की आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झालो भाऊ, आणि स्वातंत्र्य झाल्यावर तुला माहिती आहे की या देशामध्ये झालं काय की या देशातले काही दलिंदर संस्थानिक या देशात सामील व्हायला तयार नव्हते। जसं जम्मू काश्मीरमध्ये हरिसिंग नावाचा राजा होता, पण त्या ठिकाणची दळभद्री जनता भारतात यायला सामील नव्हती, आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी अत्याचार झाले, आण्विक अत्याचार झाले, भरपूर जाळपोळ झाली, कत्तली झाल्या, आणि त्यावर एक अलीकडे चित्रपट आलाय द काश्मीर फाईल। म्हणजे त्या ठिकाणी कळेल तुम्हाला की मानवतेला काळीमा फासणारी घटना कसं काय घडली आहे। आणि मग या घटनेचा जर विचार केला तर वारंवार लक्षात घ्या, पलीकड टोपीवाला अलीकड टिळा, पलीकड टोपी अलीकड टिळा, अलीकड भगवा पलीकड निळा, आणि मधात दबतोय मानवतेचा गळा। म्हणून वारंवार सांगायलो की या मानवतेचा गळा दबू नये यासाठी आपण काहीतरी चांगल्या दृष्टिकोनातून देशाच्या एकात्मतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक मुलांमध्ये वर्धित व्हावा। शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आपल्याला सध्या गरजेचं शिक्षण आहे की सर्व धर्म समभावाची जी काही वागणूक आहे ती वागणूक का द्यायची गरज आहे। सेक्युलरिझम फक्त एकाच धर्माला का, तर प्रत्येकानं या देशामध्ये आपण खातो तर या देशात खाल्लेल्या मिठाला जागणं काळाची गरज आहे। नाहीतर पाकिस्तान नावाचा देश जिंकल्याच्या नंतर आमच्या बोकांडीवर बसून तुम्ही इथं जर फटाकडे फोडत असाल तर तुमच्यासारखे दलिंदर या देशात न राहिलेले बरे। म्हणून या देशाची जी काही गौरवशाली परंपरा आहे ती परंपरा प्रत्येकाने आपल्या देशात ठेवावी। यासाठी असो आपल्याकडे मेन मुद्दा आहे गोवा राज्याच्या निवडणुकीचा निकाल। तर 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशात काही संस्थानं आपण आपल्या देशामध्ये सामील करून घेण्यासाठी गोवा असेल, जुनागड संस्थान असेल, हैदराबाद संस्थान असेल आणि जम्मू काश्मीर नावाचं संस्थान असेल, त्याच्यापैकी गोवा नावाचं राज्य होतं, हे सध्या राज्य आहे। त्या अगोदर काय झालं बाबा की आपल्या देशामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा वास्को द गामा आला, आणि हा दलिंदर वास्को द गामा 1498ला आपल्या भारतात आला। कालिकत बंदरामधून पुढे आदिलशाह नावाचा जो काही विजापूरचा राजा होता, ज्याला तुम्ही म्हणता ना विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बिरादशाही, आणि या सर्वांना पुरून उरणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही। तर मुख्य गोष्ट काय बाबा की 1498 मध्ये हा गोवा नावाच्या राज्यामध्ये वसाहत निर्माण करणारा कोण, तर महत्त्वाची गोष्ट वास्को द गामा। 1510 मध्ये हे गोवा नावाचं राज्य आदिलशहाकडून जिंकून घेतलंय, त्याचं नाव आहे फ्रान्सिस दी अल्बुकर्क। आता हे गोवा राज्य आणि या गोवा राज्याच्या निवडणुकीचा विचार केला तर 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो, आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर तब्बल 13 ते 14 वर्षानंतर या दलिंदर पोर्तुगीजाकडून आपल्याला गोवा स्वातंत्र्य करावं लागलं भाऊ। मग हे गोवा आपण आपल्या देशात स्वातंत्र्य कधी केलं बाबा, तर ते केलं आपण 19 डिसेंबर 1961ला। आता गोवा स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्य कोणाकोण केलं आपण, तर महत्त्वाची गोष्ट वास्को द गामा नाही, तर या वास्को द गामा सोबत आलेले जे दलिंदर पोर्तुगीज होते, या पोर्तुगीजांनी आपल्या देशामध्ये जी काही हुकूमत निर्माण केली गोवा राज्यात, त्यांना काढून देण्यासाठी आपण एक मोहीम राबवली। त्या मोहिमेला नाव दिलं आपण ऑपरेशन विजय मोहीम। म्हणजे गोवा राज्य आपल्या भारतात सामील करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाव ऑपरेशन विजय मोहीम। आपल्या भारतात हैदराबाद संस्थान आपल्या भारतात सामील करून घेण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाम ऑपरेशन पोलो मोहीम। आपल्या भारतात अजमल कसाब यांनी 26/11/2008ला जे काही मुंबईच्या ओबेराय आणि ताज हॉटेलवर हल्ला केला होता, तर त्या भिकार चोटाला आपण जे फाशी दिली ती फाशी देण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाव 23 नोव्हेंबर 2012 ऑपरेशन यक्स मोहीम। ऑपरेशन 3 स्टार अफजल गुरु यांनी आपल्या भारताच्या संसद सभागृहावर जो हल्ला केला होता त्या भिकार चोटाला फाशी देण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाव ऑपरेशन 3 स्टार मोहीम। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑपरेशन ब्लू स्टार। पंजाब नावाच्या राज्यामध्ये
महत्त्वाची गोष्ट काय घडली, काही दहशतवादी गुरुद्वारमध्ये लपून बसले, तर त्यांना बाहेर काढून मांडण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन जेरिनिमो. तुम्ही युक्रेन आणि रशिया वादामध्ये मी सांगितलं होतं, एबोटाबाद नावाच्या गावामध्ये है ना तालिबान संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी राबवलेल्या मोहिमेचं नाव ऑपरेशन जेरिनिमो मोहीम. म्हणजे हे आपल्याला माहीत असावं. तर असो सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की गोवा राज्य आपण आपल्या भारतामध्ये सामील केलं. ते सामील करण्यासाठी राबवलेली मोहीम होती, त्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन विजय मोहीम. डॉक्टर टी.बी. गुन्हा यांचं फार मोठं योगदान आहे गोवा नावाचं राज्य आपण आपल्या भारतात सामील करून घेण्यासाठी. चला आता गोवा राज्य कधी झालं, तर आपल्या भारतात 56वी घटनादुरुस्ती झाली. 56वी घटनादुरुस्ती झाली बब्या 1987 मध्ये, आणि 30 मे 1987ला आपल्या भारतात 25वं राज्य निर्माण झालं. ते 25वं राज्य आहे, त्या राज्याचं नाव आहे बब्या गोवा नावाचं राज्य. कोणतं राज्य? गोवा नावाचं राज्य. आता मेन काय आहे, गोवा राज्य निर्माण झालं, तर या गोवा राज्याचा विचार केला तर गोवा राज्य आपल्या भारताच्या पश्चिमेला आहे. गोवा राज्य आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे आणि महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्याची सीमा या राज्याला लागून आहे. त्या राज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग नावाचा. महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्याची सीमा या गोवा राज्याला लागून आहे आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. मुख्य गोष्ट काय आहे, तर हे जे गोवा राज्य आहे या गोवा राज्याचं क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर असून बब्या गोवा हे आपल्या महाराष्ट्रातलं लक्षात घे सर्वात लहान राज्य आहे. बारकं, त्या भाषेत काय सर्वात बारकं राज्य कोणतं आहे? गोवा नावाचं राज्य. आता हे गोवा राज्य निर्माण झालं 30 मे 1987ला 56व्या घटनादुरुस्तीने. घटनादुरुस्ती ही संकल्पना आपण आपल्या देशात दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून स्वीकारली. बबन लक्षात घे भाऊ. त्याच्यानंतर घटनादुरुस्ती होण्यासाठी राज्यघटनेमध्ये कलम 368 आहे. आता असो हे गोवा राज्य 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं राज्य निर्माण झालं. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले प्रताप सिंह राणे. कोण मुख्यमंत्री बनले भाऊ? प्रताप सिंह राणे गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री. गोवा राज्याचे काय बनले? पहिले मुख्यमंत्री. आता मुख्य काय आहे की हे गोवा राज्य निर्माण झालं. या गोवा राज्यामध्ये सध्या 2 जिल्हे आहेत भाऊ. या गोवा राज्यामध्ये सध्या 12 तालुके आहेत बब्या. आणि या गोवा राज्यातलं सर्वात मोठं शहर आहे, त्या शहराचं नाव आहे वास्को द गामा. हे दलिंदर वास्को द गामा आपल्या इथं आलतं ना 23 मे 1498. एकनाथ पाटील पुस्तकामध्ये ती तारीख 28 मे 1498 दिली. आता मी काय त्याच्या सोबत नव्हतो, पण तू पाहाय परीक्षेत काय विचारलं जाईल आणि उत्तर काय द्यायचं. आता हे काही पुस्तकात हे दिले, काही पुस्तकात ती दिले, तर मी बी वाचूनच सांगणार आहे. वास्को द गामा माझा क्लासमेट थोडा होता की मी त्याला विचारायला पाहिजे भाऊ सांग कधी आलता, नाही ना. तर हा वास्को द गामा आपल्या भारतात 1498ला कालिकत बंदरात आलता. त्याच्या नावावर महत्त्वाची गोष्ट या गोवा राज्यात शहर आहे. आणि आपल्या इथं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं कोणाला नाव द्यायचं तर काही भिकार चोटांच्या पोटात दुखायले. त्या औरंगजेबानं आपल्या भारतामध्ये कुठलंही चांगलं काम न करता कुठलंही चांगलं काम केलं नाही, पण त्या शहराला जर आपल्याला शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजाचं नाव द्यायचंय तर काही भिकार चोटांच्या पोटात गोळा यायला आहे. अरे बदलणं काळाची गरज आहे. ज्या माणसाने आपल्याला स्वाभिमानानं ताट जगायचं शिकवलंय, ज्या माणसाने आपली मान ताट कशी करायची, आपला स्वाभिमान कसा ताट करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या कर्तृत्वावर सिद्ध कसं व्हायचं जे शिकवलंय, ते आपल्या अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव द्यायला जर कोणी आडकाठी निर्माण करत असाल तर समजून जा तुम्ही देशद्रोही आहात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. तर वास्को द गामा यायचं तुम्हाला म्हणजे हे नावं पटायलेत, पण ज्यांनी आपल्याला या ठिकाणी स्वाभिमान जागृत केलाय त्यांची नावं तुम्हाला पटत नसेल तर याचा अर्थ फक्त तुम्ही आम्हाला दाखवता, पण मुळात तुमच्या मनात कपट आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानत नाही, ही एक शोकांतिका आहे. असो तर वास्को द गामा पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट, या वास्को द गामा हे गोवा नावाच्या राज्यातलं सर्वात मोठं शहर आहे आणि या गोवा नावाच्या राज्याची राजधानी आहे पणजी. या पणजीचं वैशिष्ट्य तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही खंडपीठ आहेत, खंडपीठ कशाचे तर आपल्या भारतामध्ये 14 ऑगस्ट इसवी सन 1862ला मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
मुंबई उच्च न्यायालय आपण निर्माण केलं. IPC हा कायदा आपल्या भारतात आला, इंडियन पिनल कोड, ज्याला आपण भारतीय दंडसंहिता अधिनियम म्हणलो. आणि या कायद्याअंतर्गत 1862ला 14 ऑगस्ट या तारखेला आपण आपल्या महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केली. या मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला सरन्यायाधीश होता सर मॅथ्यू स्वास. कोण होता भाऊ? सर मॅथ्यू स्वास. या मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला भारतीय न्यायाधीश होता, त्याचं नाव होतं बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी हे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे इसवी सन 1893 ते 1895 या कालावधीत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र जेव्हा भारत झाला तेव्हा स्वतंत्र भारताच्या मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते, त्यांचं नाव होतं MC छगला. तू राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये वाचला असेल की राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मधल्या सर्व तरतुदी या भारतातल्या प्रत्येक राज्याने पालन केल्या तर भारत एक पृथ्वीवरील स्वर्ग बनेल, अशी भूमिका या माणसाने मांडली होती. MC छगला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, त्यांचं नाव सुजाता मनोहर. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बाब्या? तर सुजाता मनोहर. दुसऱ्या कोण म्हणलं तर मंजुळा चिल्लूर. तर या मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र काय बाबा? तर हे मुंबई उच्च न्यायालय कोणाकोणासाठी काम करते? तर तुला माहित आहे की हे मुंबई उच्च न्यायालय बाब्या काम करते मुंबई हायकोर्ट पहिल्यांदा महाराष्ट्र या राज्यासाठी, दुसऱ्यांदा काम करते गोवा या राज्यासाठी, तिसऱ्यांदा काम करते दीव दमन या केंद्रशासित प्रदेशासाठी. आणि म्हणून या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ 3 ठिकाणी आहे. एक विदर्भात आहे, नागपूर या ठिकाणी. एक महत्त्वाची गोष्ट, गोवा राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी. आणि तिसरा आहे मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, ज्याला आपण 52 दर्जाचं शहर म्हणतो, त्या ठिकाणी. तर लक्षात घ्या, म्हणजे गोवा राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. या मुंबई उच्च न्यायालयाचं 4थं खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. मात्र आणखी तसं काही झालं नाहीये, त्याची अंमलबजावणी आणखी झाली नाही बाब्या. मग बळच तू काही बी म्हणू नको. तर कोल्हापूर, मग पंचगंगा नावाच्या नदीकाठी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या 5 नद्यांचा समुदाय. शहर, जिल्हा कोणता? कोल्हापूर नावाचा जिल्हा. तर असो मेन गोष्ट काय आहे, पणजी या ठिकाणी खंडपीठ आहे. इथं 12 जिल्हे आहेत आणि या गोवा नावाच्या राज्यामध्ये 12 तालुके आहेत आणि 2 जिल्हे आहेत, उत्तर गोवा आणि पूर्व गोवा. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा. आता हे जे गोवा नावाचं राज्य आहे, या राज्याचं वैशिष्ट्य पाहिलं आपण. निर्माण कधी झालं, कोणती घटना दुरुस्ती झाली, त्याचा निर्मिती दिवस कोणता आहे, वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टी आपण पाहिल्या. आता मेन गोष्ट काय, गोवा राज्य निर्माण झालं. निर्माण झाल्यावर बघा पुढं काय, तर या गोवा नावाच्या राज्याची विधानसभा आहे 40 आमदाराची. कळलं? भारतात क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं? तर त्याचं उत्तर हे गोवा. भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं? तर त्याचं उत्तर हे राजस्थान. 3 लाख, महत्त्वाची गोष्ट, 46,226 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे राजस्थानचं आणि 3,702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे गोव्याचं. म्हणजे आपल्या भारतात क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य गोवा, मोठं राज्य राजस्थान. पण जर आपण विचार केला विधानसभेच्या सदस्याबाबत तर लक्षात घ्यायचंय, विधानसभा सर्वात लहान कोणत्या राज्याची? तर त्याचं उत्तर तुला माहित पाहिजे, सिक्कीम. सिक्कीम राज्याची विधानसभा 32 लोकांची आहे. तर पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा 30 आमदाराची आहे. तर गोवा नावाचं राज्य 40 आमदारासाठी या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकीचा निकाल बाब्या 10 मार्च 2022 मध्ये लागला. आता या 40 जागा कशा कशा निवडून आल्या याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. पहा, 40 जागेपैकी आपण पाहिलं तर पहिला पक्ष आहे या ठिकाणी निवडून आलेला BJP. 1980 मध्ये निर्माण झालेला हा पक्ष. पक्षाचं चिन्ह आहे कमळाचं फूल. कळलं? तर या पक्षाचे अध्यक्ष आहेत JP नड्डा. पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? JP नड्डा. आणि या पक्षानं या गोवा राज्याच्या निवडणुकीमध्ये 20 जागेवर विजय मिळवला. आता या ठिकाणी दुसरा पक्ष कोणता? तर दुसरा पक्ष आहे आपल्या भारतातला सर्वात जुना पक्ष काँग्रेस. कोणता पक्ष आहे? काँग्रेस. या काँग्रेस पक्षाची निर्मिती आहे 1885. 2 मिनिटं थांब. पहा,
आता या ठिकाणी दुसरा पक्ष कोणता? काँग्रेस. या काँग्रेस पक्षाची स्थापना 1885. काँग्रेसचे संस्थापक येओ ह्यूम. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी. अध्यक्षा कोण आहेत? सोनिया गांधी. पक्षाचं चिन्ह काय बाबा? तर पक्षाचं चिन्ह आहे हाताचा पंजा. कळलं? या पक्षानं या ठिकाणी 11 जागेवर विजय मिळवला आहे. किती जागेवर? 11 जागेवर विजय मिळवला आहे. मग आता या ठिकाणी तिसरा पक्ष कोणता? तर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी. पहा, लक्षात घ्या, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी. आता या पक्षाचं काही चिन्ह माझ्या वाचनात आलं नाही आहे, तर पहा म्हणजे हा प्रादेशिक पक्ष आहे. आता या पक्षानं महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी 2 जागेवर विजय मिळवला आहे. किती जागेवर? 2 जागेवर या ठिकाणी विजय मिळवला आहे. चौथा पक्ष आहे आम आदमी पार्टी. पहा, 26 नोव्हेंबर वर्ष 2012ला जंतर मंतर मैदानावर या पक्षाची निर्मिती झाली. लोकपाल विधेयकावरून हा पक्ष निर्माण करण्यात आला आणि हा पक्ष सध्या दिल्ली या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे भाऊ, सत्तेत आहे. अरविंद केजरीवाल, कारण नो चॅलेंज भाऊन असं काम केले आहे ना. संध्याकाळी आपल्याला लाईव्ह यायचं आहे पंजाब राज्याची निवडणूक, तेव्हा पाहणार आहे आपण. तर 26 नोव्हेंबर 2012ला निर्माण झालेला पक्ष, पक्षाचे अध्यक्ष आहेत अरविंद केजरीवाल, दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे CM. पहा, लक्षात घ्या. आता पक्षाचं चिन्ह काय आहे? तर पक्षाचं चिन्ह आहे झाडू. पक्षाचं चिन्ह काय आहे? झाडू. आणि सर्वांना झाडून लावलं भाऊ ना, तर पक्षाचं चिन्ह झाडू. या ठिकाणी लक्षात घ्या 2 जागेवर यांनी विजय मिळवला आहे. म्हणजे केवळ 10 ते 15 वर्षामध्ये या पक्षानं, लक्षात घ्या, 2 राज्यामध्ये आपली सत्ता काबीज केली आहे. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे, लोकांच्या समस्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे, लोकांच्या कामा पडणं महत्त्वाचं आहे आणि लोकांबद्दल आत्मीयता असणं महत्त्वाचं आहे. ते काम अरविंद केजरीवाल सरांनी करून दाखवलंय. म्हणून 2 राज्यामध्ये सत्ता काबीज केली. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तर 2 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. आता या ठिकाणी इतर म्हणजे अपक्ष 5 लोक निवडून आले आणि असे आपण पाहिले तर 40 लोकांची ही विधानसभा आहे. मग पहा, 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 1 10, 10ला 0, 8 ला 1 2 आणि 2 4, 40 जागेवर विजय मिळवला. 40 जागा या ठिकाणी विधानसभेच्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागा BJP 20, 11 जागा काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी 2, आम आदमी पार्टी 2 जागा आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली तर अपक्ष 5, असे एकूण 40 जागेचा निकाल या ठिकाणी लागला. आता या निकालामध्ये मुख्य गोष्ट आकर्षक काय बाबा? या निकालात मेन गोष्ट काय घडली अशी? तर या निकालामध्ये तुम्ही पाहिलं असेल की या राज्याचे या अगोदरचे असणारे CM, त्यांचं नाव आहे प्रमोद सावंत. प्रमोद सावंत पडता पडता भाऊ वाचला. प्रमोद सावंत 666 मतांनी फक्त निवडून आलेत. हां, किती मतांनी? 666 मतांनी निवडून आलेत. हेही आपल्याला माहीत असावं. या निवडणुकीमध्ये आणखी मेन गोष्ट काय बाबा? तर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री होते. एकाचं नाव होतं चंद्रकांत. काय नाव होतं? चंद्रकांत उर्फ बाबू काय मग? तर केवळकर. आणि एकाचं नाव होतं, महत्त्वाची गोष्ट, मनोहर उर्फ बाबू आजगावकर. या दोघाचाही भाऊ इथं पराभव झाला. दोघाचा इथं काय झाला? पराभव झाला. हे तर बायको सहित उभं राहिलं होतं, बायको सहित पडला. ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. म्हणजे वारं कोणाचं आहे, हवा कोणाची आहे, सभा कोणं घेतली हे मॅटर नाही करत. त्या मतदारसंघात सामान्य जनतेच्या तू कामा पडला का? का त्याचेच पैसे घेतले, विहीर मंजूर करून देतो म्हणलो त्याचेच 20,000 घेतो तू, तर तू दलिंदर मेलेला बरा. म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची आहे का नाही? तर या ठिकाणी या दोघांचाही इथं पराभव झाला. आता या ठिकाणी पुन्हा काय घडलं बाबा? तर तुम्हाला माहीत पाहिजे की पणजी मतदारसंघामध्ये उभे राहिले होते कोण? तर या अगोदर भारताचे स्वर्गीय म्हणता येईल मनोहर पर्रिकर, ज्यांना आपण भारताचं गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. तर भारताचे माजी गृहमंत्री ज्यांना स्वर्गीय मनोहर पर्रिकर. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, गोवा राज्याचे एक आदर्श मुख्यमंत्री, त्यांचं पोरगं इथं उभं राहिलं होतं. त्याच्या पोरांचं नाव होतं पहा उत्पल पर्रिकर. आता हे उत्पल पर्रिकर उभं राहिलं कुठं? तर महत्त्वाची गोष्ट पणजी मतदारसंघामध्ये. आणि या पणजी मतदारसंघामध्ये आता हे मला कळालं नाही की त्यांनी BJP वाल्यांनी त्यांना काऊन तिकीट दिलं नाही, कारण त्यांचा बाप तर BJPचं काम करायला होते. BJPच्या तिकटावर त्यांचे वडील, महत्त्वाची गोष्ट, गोवा राज्यात CM होते, भारताचे गृहमंत्री होते, तरी यांना इथं तिकीट देण्यात आलं नाही. आणि यांच्या विरुद्ध बाबूशाह काय हे? तर मुन्शीरात, बाबूशाह मुन्शीरात यांनी निवडणूक लढवली.
कोणत्या पक्षाकडून? तर भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून, आणि याचा इथं 776 मताने विजय झाला. म्हणजे कोणाला पाडलं त्यांनी? तर त्यांनी उत्पल परिकर यांना पाडलं. एवढंच नाही, या भाऊची बायको पण निवडून आली. भाऊ, त्याच्या बायकोचं नाव आहे जेनिफेरा. बायकोचं नाव काय आहे? जेनिफेरा. हे बी निवडून आलं आणि बायको बी निवडून आली. बायको बी आमदार, नवरा बी आमदार. आता दोघंही एकमेकाला पाणी देणार नाही, चहा देणार नाही, नुसते नौकरच. बाकीचे लोक त्याचे काम करायला. तर कोण आहे? बाबूशाह मुन्शीरात आणि जेनिफेरा, नवरा बायको दोघंही या गोवा नावाच्या राज्यामध्ये निवडून आले. तर चंद्रकांत उर्फ बाबू केवळेकर आणि महत्वाची गोष्ट त्याची बायको, हे दोघंही इथं पडले होते. मात्र ही बी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. मग या गोवा राज्यामध्ये ही गोष्ट पाहत असताना पुन्हा मेन काय आहे, तर या गोवा नावाच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये आणखी 2 पक्षानं संयुक्तरित्या युती करून उडी मारली होती. मग तो पक्ष कोणता बाबा? तर 1998ला निर्माण झालेला तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष. तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये आहे. पक्षाच्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी. सध्या त्या पश्चिम बंगाल नावाच्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. तर पश्चिम बंगाल नावाच्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस. तुम्ही पाहिलं असेल असं झाड आहे आणि असे 2 पानं हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे. तर या पक्षाने इथं निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी 25 जागा लढवल्या. किती? 25. उरलेल्या 15 जागा त्या ठिकाणी ज्यांनी लढवल्या त्या पक्षाचं नाव होतं महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी. तर तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमांतक पार्टी या दोघांनी संयुक्त युतीनं जागा लढवल्या. त्याच्यापैकी महाराष्ट्र वादी गोमांतक पार्टी यांना 2 जागेवर विजय मिळवला. तर तृणमूल काँग्रेसला खातं देखील उघडता आलं नाही. ही पण गोष्ट महत्वाची. आता 1994 पासून या गोवा राज्यात आपल्या महाराष्ट्रातला शिवसेना नावाचा पक्ष देखील निवडणूक लढवतो. मात्र शिवसेना पक्षाला देखील या ठिकाणी खातं उघडता आलं नाही. या शिवसेनेनं कोणासोबत युती केली? NCP, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. पक्ष निर्माण झाला 1999ला. पक्षाचे अध्यक्ष आहेत भाऊ शरद चंद्र पवार आणि पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ. म्हणजे ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. दोन्ही युतीसह जागा लढवल्या. इथंही यांना पराभवाला सामना जावं लागलं. या ठिकाणी प्रचाराला गेले होते है ना दाऊद संजय राऊत. त्यानंतर या ठिकाणी प्रचाराला गेले होते आदित्यजी ठाकरे, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य. म्हणजे याही ठिकाणी या घटना घडल्यात. ह्याही आपल्याला माहीत असाव्यात. कारण तुम्हाला वारंवार सांगायलो की बाबा जोपर्यंत आपण लोकांच्या कामा पडणार नाहीत तोपर्यंत लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. कारण अरविंद केजरीवाल यांचं काम लोकांनी पाहिलं आणि अख्ख्या पंजाब राज्याची सत्ता त्यांच्या हातात दिली. तो माणूस इथं प्रचाराला आला नाही, पण मात्र त्याही ठिकाणी त्यांनी 2 जागेवर ओपनिंग केली. म्हणजे ही सुरुवात आहे. ही काय आहे? सुरुवात आहे. ही पण गोष्ट आपण लक्षात घेणे. म्हणजेच या जगामध्ये किंवा देशामध्ये मेन काय आहे तर अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे. जी लोक जनतेची कामं करतील, जी लोक महत्त्वाची गोष्ट जनतेच्या प्रश्नाची दिशाभूल करणार नाहीत, अशा लोकांना सरकार स्थापन करायचं का नाही, त्या लोकांना घरचा रस्ता दाखवायचा का नाही, हे ठरवणारी मायबाप जनता आहे. म्हणून त्या प्रत्येक जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. तीच ठरवणार तुम्हाला कोणाला राजा करायचं आणि कोणाला घरी पाठवायचं. चला असो, या ठिकाणी पुढे